नाशिक, कोकण आणि मुंबई येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टाय झाल्याचं दिसून आलंय। मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमधल्या ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब यांचा 26,000पेक्षा अधिक मताधिक्याने विजय झाला। निवडणुकीमध्ये अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा पराभव केला। अनिल परब यांच्या विजयामुळे ठाकरे गटाला मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम राखण्यात यश मिळाले, तर मुंबई शिक्षक मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जमो अभ्यंकर हे सुद्धा विजयी झाले। जमो अभ्यंकर यांनी शिक्षक भारतीच्या सुभाष मोरे यांचा पराभव केलेला आहे, तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये चा जो गड आहे तो भाजपने कायम राखलेला आहे। या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार निरंजन डावखरे पुन्हा विजयी झाले। डावखरे यांनी काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।